साक्षी, साक्षी बघ बाजूला हो, मला जाऊ दे साक्षी. आज मी तुला पकडल्याशिवाय जाणार नाही इथून. साक्षी बघ, माझ्या रस्त्यातनं बाजूला हो, नाही तर मी गोळी घालीन. मार मार, तू काही करू शकतोस, पण आज तुला घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही. बघ, तुला वाटतोय तो राज मी नाही, तो राज केव्हाच मेलाय. मी मागचं सगळं विसरलोय. मी आता कसलाही विचार न करता तुला संपून टाकीत. साक्षी बाजूला हो. मला परवा नाहीये त्याची, मला परवा नाहीये त्याची. राज, तू राज असो नाही तर आणखी कोणीही असो, माझ्यासाठी आज तू फक्त एक आतंकवादी आहेस. साक्षी, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. हे बघ साक्षी, मला जाऊ दे. मी आता या क्षणी काही करू शकतो. बाजूला हो. जाईन, पण तुला इथून सोबत घेऊनच जाईन. हे बघ राज, मुकाट्याने स्वतःहून सरेंडर हो, नाहीतर मी. साक्षी, मूर्खपणा करू नकोस. माझ्या रस्त्यातनं बाजूला हो. मी तुला शेवटची वॉर्निंग देतोय. बाजूला हो साक्षी. हॅलो, अगं साक्षी, अगं काय सांगतेस काय? बरं बरं, हो. आणि तू केव्हा येतेस घरी? लवकर ये ग, मी वाट बघते तुझी. हो, बरं झालं. हा, बरं बरं, ठीक आहे. मकरन, अभिलाषा, काय झालं? अरे साक्षीचा फोन होता. ती ठीक आहे पहिली गोष्ट म्हणजे, आणि ती ज्या कामासाठी गेली होती ते तिने पूर्ण केलंय. राजला अटक झालीये. चला, झालं ना तुमच्या मनासारखं? मुख्य म्हणजे साक्षी सुखरूप आहे. देवाची केवढी मोठी कृपा बघ, नाही तर तिच्या काळजीने जीव तुटत होता माझा. खरंच साक्षीचा खूप अभिमान वाटतो ना. तिला जे हवं होतं ना ते तिने मिळवलंच. केवढी मोठी कामगिरी फत्ते करून आली ती. खरंच वहिनी, तुम्ही खूप लकी आहात. चला, तिच्या स्वागताची जय्यत तयारी करूया. खरंच ग, आधी देवापुढे साखर ठेवूया. चल. प्रिय दादू यांस, खूप अवघड क्षण होता तो माझ्यासाठी. राज माझ्या समोर होता. हे बघ साक्षी, मला जाऊ दे. मी आता या क्षणी काही करू शकतो. बाजूला हो. जाईन, पण तुला इथून सोबत घेऊनच जाईन. हे बघ राज, मुकाट्याने स्वतःहून सरेंडर हो, नाहीतर मी. साक्षी, मूर्खपणा करू नकोस. माझ्या रस्त्यातनं बाजूला हो. मी तुला शेवटची वॉर्निंग देतोय.
बाजूला हो साक्षी. नाईलाजाने मी त्याच्यावर गोळी झाडली. त्या क्षणी मला कठोर होणं भाग होतं. कदाचित त्या क्षणी भावनिक होऊन मी राजला सोडून दिलंही असतं, पण तुमच्या संस्कारांनी मला तसं नाही करू दिलं. दादू, मी कठोर होऊन आपलं कर्तव्य पूर्ण करू शकले ते केवळ तुमची शिकवण होती म्हणून. आणि आता फक्त 2 महत्वाची कामं करायची आहेत दादू. एक म्हणजे अमोलची निर्दोष मुक्तता आणि रणवीर राजेंना अटक. दादू, मला खात्री आहे तुमचे आशीर्वाद या कामासाठी मला बळ देतील. तुमची लाडकी साक्षी. अजून कसे आले नाहीत? अमोल, आलास? तू लॉकअप मध्ये होतास, पण मला इथे चैन पडत नव्हतं. अमोलची सुटका केवळ सरपोतदार साहेबांमुळे शक्य झाली. खरंच तुमचे आभार कसे मानू कळतच नाही. तुम्हाला समजून घेण्यात आमची चूक झाली, माफ करा. नाही नाही, त्याची काही गरज नाही. अहो, मी फक्त माझं काम केलंय. आय हॅव डन माय जॉब. आणि आत्ता कुठे त्याला जामीन झालेला आहे. पण आय अश्युअर यू, लवकरात लवकर या केसमधून मी त्याची निर्दोष मुक्तता करीन. आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे सरपोतदार साहेब. तुम्ही नसतात तर अमोलला अजून किती दिवस लॉकअपमध्ये काढावे लागले असते कोणास ठाऊक. आणि हा प्रोसिजर किती किचकट असतात याची कल्पना आहे आम्हाला. तुम्ही होता म्हणूनच अमोलला जामीन मिळू शकला. इट्स ओके. माझी एक मीटिंग आहे, मी निघू? अहो थांबा ना, निदान चहा तरी घेऊन जा. नाही, खरंच आता नको. अमोलची निर्दोष मुक्तता झाली ना की मी स्वतःहून येईन. बसला? झालं तुझ्या मनासारखं? हो, पण कोर्टाचं टेन्शन आहेच ना. काकू, त्याची काळजी तू नको करूस. आम्हाला 2-3 आय विटनेस मिळालेत. एकदा त्यांनी कोर्टात साक्ष दिली ना की अमोलची निर्दोष सुटका होईल. हॅलो. हां, हो बोलतोय. काय? थँक्यू सो मच. हो 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 हो, नक्की. काय झालं? कुणाचा फोन होता? अभिलाषा, मी जे पुस्तक लिहित होतो ना ते पब्लिश करायला पब्लिशर तयार झालेत. काय? त्यांनी रॉयल्टीचा चेक सुद्धा तयार ठेवला, लगेच घेऊन जायला सांगितलंय. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कॉंग्रॅट्स डॅड. अमोल, तुला शिक्षणासाठी परदेशात जायचं होतं ना? जा, तुला हवं असेल तिकडे जा. कुठे जायचंय? UK, US? ऑस्ट्रेलियाला. चालेल. थँक्यू रे. जा, आधी आंघोळ करून ये. जा, फ्रेश हो. आलो. मी त्याचं आंघोळीचं पाणी काढते आणि गोड काहीतरी करते. आलेच. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन. चल,
विचारू शकते का काय झालं, इतकी खुश दिसते असते? बहिणी बातमीच तशी आहे. काय झालं? बहिणी देवानी ऐकलं, अमोलची बेलवर सुटका झाली आहे. अरे वा. आता लवकरच या केसमधूनही त्याची सुटका व्हायला हवी. होईल. तू प्रार्थना करतेस ना त्याच्यासाठी, मग नक्की तुझ्या मनासारखं होईल. इतकी चांगली आहेस तू, मोठ्या मनाची आहेस. बघ, तुला हवंय ना अमोलची सुटका सुद्धा होईल. देऊ, असंच रणवीर राजेंच्या बाबतीत झालं तर किती चांगलं होईल ना ग. अमोलची सुटका झाली, आनंदाची गोष्ट आहे. राहिला प्रश्न आमच्या सुटकेचा. त्यासाठी आम्ही कुणावरही दबाव आणणार नाही. मग ती देवयानी असो किंवा तिची बहीण साक्षी. आम्हाला माहिती आहे साक्षी एक कर्तव्यनिष्ठ पोलीस ऑफिसर आहे. ती जर आम्हाला अपराधी समजत असेल तर कायद्याच्या चाकोरीत बसणारी कोणतीही शिक्षा आम्ही भोगायला तयार आहोत. हा पण एका गोष्टीचं आम्हाला दुःख आहे. देवयानीने एवढा मोठा त्याग करून तिचं मुलं आम्हाला दिलं, पण त्या मुलाचा पिता होण्याचं भाग्य आमच्या नशिबात कधीच नसेल. कितकी तू खूप चांगला निर्णय घेतलास ऑस्ट्रेलियाला जाण्याचा. असे तुलाही हेच हवं होतं ना, ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मी मिस करू नये असंच वाटत होतं ना तुला? येस, आय एम व्हेरी हॅपी. खरंच तू हॅपीनेस तुझ्या चेहऱ्यावर दिसत नाहीये. कारण काय झालंय? ॲक्च्युली तुला एक सांगायचं होतं. म्हणजे मी एक गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवली होती. गोष्ट लपवलीस? कुठली? मला हिरचंदनीला ॲडमिशन घेण्याकरता तुझ्या डॅडनी पैसे दिले होते. काय? आर यू सिरियस? गॉड, आय कांट बिलीव्ह दिस. डॅडने तुला... बरं, यात लपवण्यासारखी कोणती गोष्ट आहे? उलट ही तर आनंदाची गोष्ट आहे ना. नाही, कितकी अगं त्या बदल्यात त्यांनी माझ्याकडून एक प्रॉमिस घेतलं होतं. प्रॉमिस? कुठलं? की मी तुला ऑस्ट्रेलियाला जायला राजी करावं. काय? कितकी प्लीज तू चिडू नको ना. 2 मिनिटं ऐक ना माझं प्लीज. कितकी अगं तुला माहिती आहे ना की मी किती फ्रस्ट्रेट होतो त्यावेळेला. मला मिरचंदानीला ॲडमिशन घ्यायची होती, पण डॅडचा नकार होता. कारण आमच्याकडे पैसे नव्हते. आणि तुला एवढी चांगली ऑस्ट्रेलियाला जायची संधी मिळून सुद्धा तू जात नव्हतीस. म्हणून तुझ्या डॅडनी तुझ्या आणि माझ्या अशा दोन्ही प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन काढलं. वा, म्हणजे फक्त या एका कारणासाठी तू मला ऑस्ट्रेलियाला जायला फोर्स करत होतास ना? नाही. अमोल, अरे मी... किती ऐकून घे. रादर मलाही तेच वाटत होतं. अगं त्यामागे माझा दुसरा कुठलाही हेतू नव्हता, इंटेन्शन नव्हतं. केतकी तू प्लीज चिडू नकोस ना. तू ऐक ना माझं. केतकी बोल ना काहीतरी. तू केतकी प्लीज. हे बघ, तू शिक्षा दे ना हवं तर. प्लीज ऐक ना माझं. अगं केतकी प्लीज समजून घे ना. उठ. आणि शिक्षा म्हणून उठाबशा कर. 100, काय? 200, आर यू सिरियस? 300, केतकी 400. मी काढतो. लवकर चल, काउंटिंग सुरू कर लवकर. 1, 2, 3, 4, 5, 6. बस 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 अमोल, केलं मी तुला माफ. चल.
एक सांगू अमोल, डॅड जसं वागले किंवा त्यांच्या सांगण्यावरून तू जे केलं त्याच्याबद्दल मी तुला माफ करते. असंही तुझ्या भल्यासाठी, तुझ्या चांगल्यासाठी जे काही असेल ना ते माझ्यासाठी सुद्धा चांगलंच आहे. तुझ्यासाठी ऑस्ट्रेलियाला काय अरे, मी जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात जायला तयार आहे. केतकी, यू नो आय एम व्हेरी लकी की मला तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली. थँक्स अ लॉट. बाय. नो अमोल, आय एम लकी, कारण माझ्या आयुष्यात तू आहेस. देवयानीने एवढा मोठा त्याग करून तिचं मुलं आम्हाला दिलं, पण त्या मुलाचा पिता होण्याचं भाग्य आमच्या नशिबात कधीच नसेल. आमची कितीही इच्छा असली तरी. हे खरंय की त्यांच्या हातनं नताशाचा खून झालाय, पण त्यांनी मुद्दाम तिचा खून नाही केला. परिस्थितीच अशी निर्माण झाली होती की खून झाला त्यांच्या हातनं. परिस्थिती म्हणजे? देऊ, नताशा यांनाच जीवे मारणार होती, म्हणून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, स्वसंरक्षणासाठी त्यांनी तिचा खून केला. तू आतापर्यंत प्रत्येक संकटातून आम्हाला बाहेर काढलेस. आता ही निर्णय तुझ्याच हाती आहे. नाही भैयासाहेब, असं काही होणार नाही. या बाळाचे आई वडील तुम्हीच आहात आणि शेवटपर्यंत तुम्हीच राहणार आहात. भैयासाहेब, मला माहिती आहे नताशाची हत्या एक सेल्फ डिफेन्स होता, आणि सेल्फ डिफेन्स करताना नकळत काही गोष्टी घडतात याची मला कल्पना आहे. तुम्ही काळजी करू नका, मी साक्षीशी बोलीन. या केसमध्ये तिच्याकडून तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही यासाठी मी नक्की प्रयत्न करेन.